हॅलो अँड नमस्कार वन्स अगेन. आज एक छोटासाच व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आणि त्यावर थोडंसं लवकर रेकॉर्डिंग करत आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला भरपूर सारे आवाज येण्याची शक्यता आहे, पण होपफुली व्हिडिओ छोटा असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येणार नाही. ओके. सो जो लास्ट व्हिडिओ आपण बघितला तो होता ओव्हरऑल मी वेक्टर्स कव्हर करायचा ट्राय केलेला, ऑल्सो थोडेफार मॅथमॅटिकल ऑपरेशन्स की जे जनरली वेक्टर्समध्ये यूज केले जातात अँड ॲज वेल ॲज वेक्टर कंपोनंट्स. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात त्याला आपण असं म्हणूया की जे आपण डे टू डे लँग्वेजमध्ये कंपोनंट्स हा वर्ड वापरतो, थोडक्यात एक पार्ट्स. ठीक आहे, तर त्या वेक्टर्सचे पार्ट्स म्हणा, आणि हे विसरायचं नाहीये की कंपोनंट वेक्टर्स म्हणतोय आपण त्यांना, नॉट जस्ट कंपोनंट्स. ओके. तर जस्ट कंपोनंट्स म्हणताय तुम्ही, तर याचा अर्थ तुम्ही स्केलर म्हणजे त्या वेक्टर्सच्या कंपोनंट वेक्टर्सचं मॅग्निट्यूड बाबत बोलताय. ओके. सो कंपाऊंड वेक्टर बाकी काही नव्हते तर ना, जस्ट तुमच्या दोन डायरेक्शनला, तीन असतील तर तीन डायरेक्शनला असलेले त्या वेक्टरचे वेक्टर पार्ट्स होते असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, आता त्यावरनच ते आपलं झालंय. आणि आता आज एक अतिशय इम्पॉर्टंट पण दुर्लक्षित अशा कन्सेप्टकडे आपण येणार आहोत, तर ती आहे युनिट वेक्टर. ठीक आहे, नंतर आपण हे पण बघणार आहे की हा युनिट वेक्टर का हेल्पफुल आहे. ओके. आणि ऑब्व्हियसली इथं मी अँड लिहिलंय वेक्टर डिस्क्रिप्शन, म्हणजे त्याचा यूज मला तरी असा जाणवला की सगळ्यात बेस्ट यूज, आणि ऑब्व्हियसच आहे की ना, म्हणजे मला तरी दुसरा कुठला यूज अजून तरी बघायला भेटलेला नाहीये जास्त करून युनिट वेक्टरचा. तर वेक्टर डिस्क्रिप्शन मध्ये युनिट वेक्टर ही अतिशय हेल्पफुल कन्सेप्ट आहे. आणि आता आपण ते थोडक्यात बघूया की ना एक्झॅक्टली ते कसं काम करतंय. आणि आता युनिट वेक्टर तर आपल्या सगळ्या टेक्स्टबुक्स मध्ये म्हणा, बुक्स मध्ये दिलेलंच आहे. आता बेसिकली तो काय आहे तर इथं दिलेला आहे की एक वेक्टर आहे. ठीक आहे, सो एक वेक्टर आहे की लगेचच आपल्याला माहिती आहे की कुठली पण क्वांटिटी जर वेक्टर आपण कन्सिडर करतोय, तर त्याला एक व्हॅल्यू म्हणजेच एक मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज त्याला एक डायरेक्शन असणार आहे. ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली त्याला इथं आपण एक स्पेशल नाव दिलेलं आहे. ठीक आहे, त्याला सिग्निफाय केलेलं आहे युनिट असं म्हणून. ठीक आहे, तर ते काय आहे तर त्याचं मॅग्निट्यूड असणार आहे. ते किती असणार आहे तर त्याचं 1. आता हे जे मॅग्निट्यूड 1 असणार आहे, तर हे डिपेंड करते की तुम्ही म्हणजे जी कुठली क्वांटिटी डिस्क्राईब करताय. ठीक आहे, आणि ऑल्सो तुम्ही जर ती ग्राफिकली रिप्रेझेंट करत आहात ग्राफवरती. ठीक आहे, तर मग त्याच्या युनिट्सवरती ऑब्व्हियसली ते डिपेंड आहे. ठीक आहे, की ना तुम्ही कुठल्या वेक्टरला युनिट वेक्टर म्हणणार आहात. ठीक आहे, सो बेसिकली पण जे काही तुम्ही यूज करताय, व्हॉट एव्हर जे काही यूज करताय, तर तिथं जेव्हा तुम्ही एखादा असा वेक्टर ड्रॉ करताय, ओके, त्या कंटेक्स्ट मध्ये राहून की ना ज्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते 1 असणार, तर त्याला आपण बोलणार आहोत युनिट वेक्टर. ठीक आहे, आता इथं एक सिंपल एक्झाम्पल आहे की जे मी एक मिनिट. ओके, तर हे एक्झाम्पल आपण हा आय थिंक कायनमॅटिक्स मध्ये पण बघितलेलं आहे, आणि ॲज वेल ॲज आपण लास्ट वेक्टर डायग्राम मध्ये पण बघितलेलं आहे. आणि हे कपल परत एकदा आलेलं आहे फिरत फिरत. या दोघांना खूपच फिरायला आवडतं. ओके, आता ह्या केसमध्ये तुम्हाला दिसतंय की खाली मी एक ह्यांचा जो रस्ता आहे यालाच एक पॅरलल ऍक्सिस म्हणा, ओके, एक ड्रॉ केलेला आहे. त्याला तुम्ही एक्स ऍक्सिस म्हणू शकताय, पण मी जस्ट त्याला एक ऍक्सिस म्हणतो, वन डायमेन्शनल ऍक्सिस. ठीक आहे, विच इज हॉरिझॉन्टल, तो एक आडवा ऍक्सिस आहे. आणि इथं दिसतंय तुम्हाला की मी 0 इथं कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, की जिथं झाड जस्ट एंड झालेलं आहे तिथं. थोडक्यात काय तर हा जो हे जे झाड आहे हा माझा रेफरन्स पॉइंट आहे, आणि तिथनं पुढे मी जे काय करतोय ते मेजरमेंट्स करतोय. ओके, आता आपण बघूया की हे खालचे वेक्टर्स काय सांगताय ते. तर आता ए वेक्टर जो आहे त्याला तुम्ही अशा वेनं बघू शकताय, ते बघूया आपण. त्याला एक तर तुम्ही असं म्हणू शकताय की हा वेक्टर जो आहे तर ना, आता इथं पोझिशन्स मी सांगतो. त्या पोझिशनला ए ए नको म्हणायला परत, आणि ए वेक्टर आणि ए मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकेल. ठीक आहे, तर ह्या पोझिशनला मी म्हणतो पी म्हणूया, आणि ह्या पोझिशनला ह्यांच्या म्हणूया क्यू. ठीक आहे, तर ही पोझिशन क्यू जेव्हा हे होते, ठीक आहे, आणि हा मी सेंटर कन्सिडर केलाय बाईकचा. ठीक आहे, ओके, तर ना पी पोझिशन वरती हे दोघं जेव्हा सायकल ह्यांची आलेली, ठीक आहे, तर ना त्यांची पोझिशन सांगणारा वेक्टर ए बार असं आपण बोलू शकतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर विचारलं की ना ही दोघं जण कुठं आहेत, ओके, एका सर्टन मोमेंटला विचारलं, ठीक आहे, तर या झाडापासनं हे 5 युनिट्स एवढ्या डिस्टन्स वरती आहेत असं तुम्ही बोलू शकताय. त्या केसमध्ये ए तुम्हाला पोझिशन सांगेल. ओके, अदरवाईज
तुम्ही असं कन्सिडर केलं की त्यांची इनिशियल पोझिशन आधी झाड, ओके, आणि नंतर आता ही जी फाय आहे म्हणजे पी ची पोझिशन, ठीक आहे, तर ती फायनल कन्सिडर केली तर मग तुम्हाला ए वेक्टर हा डिस्प्लेसमेंट सांगणार आहे. ओके, सो सेम गोष्ट तुमचा बी वेक्टर खाली, ठीक आहे, ज्याला मी पी टू क्यू, ओके, असा मी एक्सटेंड केलेला आहे. ठीक आहे, आता त्या केसमध्ये अगेन ह्याला पण तुम्ही ऍज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर ट्रीट करू शकता एका सर्टन कंटेक्स्ट मध्ये राहून, आणि ऑल्सो पोझिशन वेक्टर. पण आता ह्या वेळेला पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला कुठला पॉइंट पी घ्यायला लागेल. ठीक आहे, सो ह्या काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहेत की ज्या बेसिक डिफरन्सेस म्हणता येणार नाहीत. तर ना एखाद्या वेक्टरला तुम्ही पोझिशन वेक्टर कसं म्हणू शकताय, कधी म्हणू शकताय, आणि मग त्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर कधी म्हणू शकताय. ओके, सो इथं सी वेक्टर मी दाखवलाय की जो पूर्णपणे स्ट्रेच झालेला आहे तुमच्या रेफरन्स पॉइंट या झाडापासून ते त्यांची जी शेवटची पोझिशन इथं आपण दाखवली क्यू, ओके, जी आहे या 12 युनिट्स या पॉइंट वरती. ओके, आता आपण करूया काय की नाही ते एक छोटासा अजून एक वेक्टर आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, आणि फॉर इज तुम्हाला जस्ट लक्षात यावी कन्सेप्ट मला काय सांगायची, तो मी अगदी ओरिजिन पासूनच घेत आहे. ठीक आहे, सो ओके, सो आता करायचंय काय, आपण हा एक वेक्टर मी इथं ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आणि आता ह्याला मी काहीतरी नवीन नाव देतो, ह्याला नाव देतो वेक्टर डी. ओके, इथं साईडला त्याचं नाव सांगतो मी, वेक्टर डी आहे हा डी बार. ओके, आता हा वेक्टर मी 0 पासून दाखवलेला आहे 1 पर्यंत. ओके, आता मी ह्याला काय या वेक्टरचा यूज करून, ठीक आहे, ए बारला, बी बारला आणि सी बारला कसं डिफाइन करू शकतो ते आपण बघूया. ठीक आहे, पहिला आपण बघूया की ए बारला मी कसं डिफाइन करू शकतो. ठीक आहे, तर आता बेसिकली वेक्टर म्हणलं की ए बारला तुम्हाला मॅग्निट्यूड द्यायला लागेल ऍज वेल ऍज तुम्हाला त्याला डायरेक्शन द्यायला लागेल. ठीक आहे, सो आता मी इथं जर खाली कन्सिडर केलं तर ना ए बारचं जे मॅग्निट्यूड आहे ते किती आहे, तर ना 0 to 5 म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आहे 5 युनिट्स. ठीक आहे, मीटर्स मध्ये असेल, मीटर मध्ये, फूट मध्ये असेल तर फूट मध्ये. ठीक आहे, तर आता आणि तो कुठं आहे, तर त्याला आता जर तुम्ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणत असला, ठीक आहे, तर तसं म्हणा, तर ना और पॉझिटिव्ह ऍक्सिस म्हणला, ठीक आहे, डायरेक्शन म्हणूया आपण त्याला, पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो 5 युनिट्स इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. ओके, झालं, मी ए ला व्यवस्थित डिफाइन केलेलं आहे. ही जी इकडची गोष्ट आहे ती मला त्याचं मॅग्निट्यूड सांगतेय, आणि ही जी राईट साइडची गोष्ट आहे, सॉरी आता एक बस गेलेली आहे, रोड मोकळा आहे त्यामुळं फुल स्पीडनं गाडीवाले मारतायत गाडी आमच्याकडे हॉर्न देत देत. ओके, सो आणि ही गोष्ट सांगते तुम्हाला डायरेक्शन, पॉझिटिव्ह डायरेक्शन. ओके, आता युझिंग वेक्टर डी, ठीक आहे, मी ए ला डिफाइन करू शकतोय का ते आपण बघूया. आणि आता ते करण्याआधी मी डी ची एक प्रॉपर्टी तुम्हाला सांगणार आहे ऑलरेडी, की डी हा कसा असणार आहे. तर आता इथं मी डी ची प्रॉपर्टी खाली दाखवतो. ठीक आहे, तर डी बार, ओके, इज ऑलवेज, ठीक आहे, हा वेक्टर नेहमी, ओके, अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे हा नेहमी पॉझिटिव्ह डायरेक्शनला असलेला वेक्टर आहे, आणि त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, तर विथ मॅग्निट्यूड 1. ओके, एक युनिट म्हणूया आपण. ठीक आहे, झालं, मी इथं ए आता डी वेक्टरचं हे डिस्क्रिप्शन यूज करणार आहे ए ला डिफाइन करायला. ठीक आहे, तर आता डिस्क्रिप्शन काय सांगते की ना डी इज ऑलवेज, ओके, कुठं, तर पॉझिटिव्ह डायरेक्शनलाच असतो तो वेक्टर, आणि त्याचा मॅग्निट्यूड नेहमी 1 असते. ठीक आहे, म्हणजे आता हा वेक्टर मी एक मॅग्निट्यूडचा आणि ह्या डायरेक्शनला, ठीक आहे, 0 पासून इकडं राईट साईडला कुठं पण काढला, ठीक आहे, हा इथं वेक्टर काढला, ठीक आहे, इथं वेक्टर जर काढला 8 ते 9 आणि 10 ते 11, ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे की वेक्टरचं जे डेफिनेशन आहे, म्हणजे वेक्टरला आपण जसं त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन देऊन डिफाइन करतो, तर जर दोन वेक्टर्सचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असले तर ऑब्व्हियसली ते वेक्टर्स पण सेम असणार आहे. ठीक आहे, आता इथं आपण बघूया की ना हा ह्याला वेक्टर म्हणूया आपण ई बार. ठीक आहे, ह्याला म्हणूया एफ बार आणि ह्याला म्हणूया जी बार. ठीक आहे, आता तुम्हाला दिसतंय की डी, ई बार, एफ बार आणि जी बार, ठीक आहे, या दोघांचं डायरेक्शन सेम आहे. ठीक आहे, आणि दोघांचं मॅग्निट्यूड किती आहे, 1 आहे. ओके, ओके, मग आपण असं म्हणू शकतो की डी बार, ई बार, एफ बार आणि जी बार हे कसे आहेत, सेम वेक्टर्स आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळं मी ह्या सगळ्या वेक्टर्सला, अरे सॉरी,
ओके, आता या सगळ्या वेक्टर्सला मी काय म्हणू शकतोय तर डी बार असं बोलू शकतो. ओके, सो आता आपण तसंच करूया. ह्या सगळ्या वेक्टर्सला मी डी बारच कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, त्याला मी कुठंही पॉझिटिव्ह डायरेक्शनला एक मॅग्निट्यूडचा वेक्टर जर मी दाखवत आहे तर तो 100% हा माझा डी बारच वेक्टर आहे. ठीक आहे, मग आता मला इझी आहे ए बारला डिफाईन करायला. कसं तर जस्ट मी फाय इथं त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करणार आहे ए बारचं आणि त्याला इंटू करणार आहे डी बारनी. ओके, झालं. हे झाला माझा वेक्टर ए बार. ओके, तर इथं मी केलं काय, डी बारची ही प्रॉपर्टी कन्सिडर केली की डी बार इज ऑलवेज अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन विथ मॅग्निट्यूड 1. ओके, त्यामुळे आता फाय ने मी जस्ट एका नंबरनं मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे, असं म्हणूया की एक फाय एका स्केलरनं मल्टिप्लाय केलं असं पण म्हणू शकता, की जे तुम्हाला नंतर भरपूर साऱ्या फिजिकल क्वांटिटीज मध्ये बघायला मिळेल. ओके, आता इथं आपण म्हणूया की ह्याला 5 न मल्टिप्लाय केलं आणि सिन्स डीचं मॅग्निट्यूड 1 आहे, ठीक आहे, ते काय फारसं फरक पडणार नाहीये. फारसं नाही म्हणजे ऍक्च्युली काहीच फरक पडणार नाहीये. पण डी बार तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतोय. तो काय सांगतोय की ना त्याची डायरेक्शन कशी आहे तर इट इज अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन. ठीक आहे, आता ह्या इथं जे आपण वरती बघितलेलं, सॉरी मी कलर जरा वेगळा घेतो. हा, तर इथं जे आपण वरती बघितलेलं 5 युनिट्स आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन, आता हे जे इथलं वरचं रिप्रेझेंटेशन आहे ते आणि खाली आपण युझिंग डी ए ला रिप्रेझेंट केलं, हे दोन्ही सेम येते का आपण बघायचंय. तर 5 युनिट्स हा 5 नंबर दाखवतो आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन आपण मगाशीच डी इथं डी ला सांगितलेलं आहे की डी काय आहे. ठीक आहे, तर अलॉंग द पॉझिटिव्ह ऍक्सिस. ओके, सो ऑब्विसली ए ला इथं अशा प्रकारे डिफाईन करून पण मी ए ला व्यवस्थित डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, आता सेम वे मला बी ला तसं डिफाईन करता येईल का आपण बघूया. मी जर बी ला असं लिहिलं, किती युनिट्स आहे बी तर 5 to 12 म्हणजे 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, तर 7 डी बार असं लिहिलं मी. ठीक आहे, तर ऑब्विसली हे पण ट्रूच आहे. बी ला मी अशा वेनं पण डिफाईन करू शकतोय. ठीक आहे, सी ला करू शकतोय का आपण, ऑब्विसली 0 to 12 आहे सी. ठीक आहे, सो 12 डी. ओके, मग आता मी डायरेक्टली ए चं और बी चं और सी चं काहीच न सांगता, ओके, मी डायरेक्टली त्यांना मी असं न म्हणतं की ओके इट इज अ वेक्टर ऑफ 12 मॅग्निट्यूड अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन. मी फक्त त्याला 12 डी एवढं सांगितलं आणि हे मला ऑलरेडी मी लक्षात ठेवलेलं आहे की डी कोण आहे तर त्याची ही प्रॉपर्टी की इट इज ऑलवेज अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन विथ मॅग्निट्यूड 1. तर ऑब्विसली मी सी ला पण इझिली डिफाईन केले, बी ला पण केले आणि ए ला पण डिफाईन केले युझिंग अ सिंगल वेक्टर. तो होता आपला वेक्टर हा वाला डी वेक्टर. ठीक आहे, आणि तो कसा आहे तर अगेन आपण ह्या ब्रॅकेट कडे केअरफुली बघूया. तर तो कसा आहे तर इट इज ऑलवेज अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि त्याचं मॅग्निट्यूड किती आहे 1 आहे. ठीक आहे, ही कंडिशन टाकून मी त्या वेक्टरला डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, आता मग आता इथं आपण डी ला युनिट वेक्टर कन्सिडर करू शकतोय. ठीक आहे, हे तर आपण बघितलेलंच आहे. एक मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन तर आहेच त्याला. ठीक आहे, मग तो युनिट वेक्टर आहे आणि त्या युनिट वेक्टरचा इथं आपण यूज काय केला तर जे दुसरे वेक्टर्स आहेत, ठीक आहे, की जे ह्या ऍक्सिसच्या बरोबर आहेत तर त्यांना ए ला म्हणा बी ला म्हणा आणि ऑल्सो सी ला डिफाईन करायला, ओके, और त्यांचं डिस्क्रिप्शन त्याला यूज केलेलं आहे. ओके, आता सेम वे इथं मी अजून एक वेक्टर ड्रॉ करतो. ठीक आहे, ऍक्च्युली 2 वेक्टर ड्रॉ करूया आपण. एक तर वेक्टर मी सी टू सॉरी 6 to 10 असं एक ड्रॉ करतो मी. ठीक आहे, आणि ह्याला आता एखादी नवीन नाव देऊया, ह्याला एक्स बार नाव देऊया. ठीक आहे, आणि आता दुसरा एक वेक्टर मी काय करतो ड्रॉ, इथं ड्रॉ करतो 2 ते 3 ते 2 ड्रॉ करतो. ठीक आहे, आता हे बोलताना पण जरा केअरफुली आपण राहिलं पाहिजे. ठीक आहे, आता हा जो वेक्टर आहे, ठीक आहे, ह्याला मी एक्स बार बोललो तर ह्याला काय बोलू शकतोय मी ह्या वेक्टरला की जो त्याचा मॅग्निट्यूड एकच आहे, बरोबर आहे, पण तो निगेटिव्ह डायरेक्शनला पॉइंट करतोय. ओके, म्हणजे आपल्या डी च्या एक्झॅक्टली ऑपोजिट, साईज डी एवढाच आहे त्याचा पण एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. तर ऑब्विसली हा माझा वेक्टर कोण आहे तर हा आहे माझा मायनस डी बार. ओके, तर ना आता मी हा मायनस डी बार यूज करून पण एक्स बारला डिफाईन करू शकतोय का तर करू शकतोय. एकच मिनिट, मी ते चूक केली छोटीशी जी खूपच मोठी ठरू शकते ऑब्विसली. तर मी इथं एक्स बारचं डायरेक्शन इकडे दाखवलेलं होतं. ओके, आता ते मी इकडे लेफ्ट साईडला दाखवतोय. तर एक्स बारला डिफाईन करू शकतोय का तर ऑब्विसली करू शकतोय. कसं, सो एक्स बार मी तर राईट साईडला लिहित आहे, एक्स बार इक्वल टू मायनस, ठीक आहे, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे तर 1 2 3 4. ठीक आहे, तर
4 आहे, मॅग्निट्यूड 4 आहे. ओके, आता थांब, मी मायनस उगाच झाली इथं. ठीक आहे. सो 4 आणि डायरेक्शन कोण देते त्याचं, तर हा मायनस डी. ठीक आहे. सो मायनस डी बार म्हणजे एकत्रित किती मिळालं मला, x इक्वल टू मायनस 4 डी बार. ठीक आहे. सो इथं आपण ह्या वेक्टरला आपण इझिली डिफाइन केले अगेन युझिंग अ युनिट वेक्टर. ठीक आहे. आता हे झालं आपलं सगळं एका डायमेन्शनला और एका ऍक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे, की आपण एक युनिट वेक्टरला डिस्क्राइब करायला यूज केला दुसऱ्या पण कुठल्या पण वेक्टरला. ठीक आहे. पण आता मोस्टली जे आपण डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो तर ते 3 डायमेन्शनल मध्ये असतं. आणि ऑल्सो आता 3 डायमेन्शनल मध्ये जस्ट समजायला म्हणून आपण 2 डायमेन्शनल केस कन्सिडर करत आलेलो आहे आजपर्यंत. दोन्ही केसेसमध्ये म्हणजे मोशन असेल म्हणा और तुमचे कुठले पण लॉज असतील म्हणा. ठीक आहे, कुठल्या थिअरीज असतील म्हणा, कन्सेप्ट असतील म्हणा. सो इथं पण आपण सेम तेच करूया. पहिल्यांदा त्या मोशनला 2 डायमेन्शनल मध्ये इथं कन्सिडर करूया. आता इथं दिसतंय तुम्हाला की मी एक वेक्टर ड्रॉ केलाय तिरका असा. ठीक आहे. तिरका करायचं रिझन ऑब्विस आहे की तो वाय म्हणजे वाय डायरेक्शनला पण तिथं तुम्हाला दिसतंय की ना तो गेलेला आहे आणि ॲज वेल एज एक्स डायरेक्शनला पण तो एक्सटेंड झालेला आहे. ठीक आहे. मग आता काल जसं आपण बघितलं तसं इथं आपल्याला त्याचे 2 कंपोनंट वेक्टर्स दिसत आहेत, एक्स बार आणि ए वाय बार. ठीक आहे. थोडं हे बोलताना असंच ठेवत जावा की ना कंपोनंट्स फक्त म्हणण्यापेक्षा त्यांना कंपोनंट वेक्टर्स नेहमी लक्षात ठेवत जावा. ठीक आहे. तर आता इथं मी मुद्दामून त्याला 0 पासून दाखवलेला नाहीये. ठीक आहे. तर त्याला मी 1 टू म्हणजे एक्स ऍक्सिसच्या बरोबर 1 to 6 दाखवला, 1 ते 6. ठीक आहे. टोटल याचं किती झालं, 1 2 3 4 5. ठीक आहे. सो एक्स ऍक्सिसच्या बरोबर त्याचं मॅग्निट्यूड आहे 5. ठीक आहे. सेम वे वाय ऍक्सिसच्या बरोबर 1 2 त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, तर 2 आहे. आता आपण बघूया की ना ह्या वेक्टरला मला डिफाइन करता येईल का, जसं आपण मगाशी केलं तसं. ठीक आहे. आता इथं पण आपण सेम तसंच करूया. इथं एक वेक्टर ड्रॉ करतोय मी 1 ते 2. ठीक आहे. आणि इथे एक वेक्टर ड्रॉ करतोय मी 1 ते 2. ठीक आहे. आता हा बघा, मगाशी मी जसं तुम्हाला इथं दाखवलं की मी डी ला कुठं पण मी ह्या ऍक्सिसला ओके 1 2 कुठं पण या तिन्ही केसेस मध्ये मी कुठं पण ड्रॉ केलं, फक्त त्याचं जोपर्यंत मी डायरेक्शन आणि साईज तेवढीच ठेवत आहे तो वेक्टर सेम आहे. ओके. आणि इथं पण मी 1 ते 2 दाखवलंय, हे मॅटर करणार नाही मी 4 ते 5 दाखवतोय का 0 ते 1 दाखवतोय. ठीक आहे. हे सगळे वेक्टर्स तेच आहे. ओके. आणि आता आपण करायचंय काय, जसं मगाच्या वेक्टरला डी बार मी नाव दिलेलं, पण आता इथं मी काय केलं तर एक राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला घेतलेली आहे की जिथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहेत. आणि आता हे ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की आपण हे रेग्युलर यूज करत आलेलो आहोत आणि हे नेहमी करणार पण आहोत. ठीक आहे. मग आता ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस साठी एक स्पेशल नाव देऊया ह्या वेक्टर्सला. ठीक आहे. तर ह्या वेक्टर्सला नाव देऊया आपण आता आय कॅप, की जे रेग्युलरली यूज केलं जातं. आणि ह्या वेक्टरला नाव देऊया, सॉरी खूपच खाली आलं, या वेक्टरला नाव देऊया जे कॅप. ठीक आहे. आता हे जे सिम्बॉल आहे कॅप और हॅट और काय टोपी म्हणा त्याला, काही आमचं नाही. ठीक आहे. तर हे जस्ट तुमच्या नॉर्मल वेक्टर पासून एखाद्या युनिट वेक्टरला व्हिज्युअली सेपरेट करायला और ग्राफिकली त्याला, जेव्हा तुम्ही एखाद्या ग्राफ मध्ये म्हणा एखाद्या डायग्राम मध्ये तुम्ही त्याला यूज करताय तर त्याला व्हिज्युअली तुमच्या लगेच लक्षात यावं की हा युनिट वेक्टर आहे म्हणून सांगितलेला आहे. ठीक आहे. आता आय कॅप जे कॅप आहे. सिमिलरली के कॅप तुम्हाला माहित आहे की अलॉंग झेड ऍक्सिस असणार आहे. ठीक आहे. आता हे झाले 3 ऍक्सिसच्या बरोबर असलेले हे 3 वेक्टर्स की ज्यांना एक डिस्टिंक्ट नावं दिलेली आहेत. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर सारे अजून युनिट वेक्टर्स पण बघायला मिळणार आहे. ठीक आहे. ते कसं, तर ते पण आपण बघणार आहे. ओके. आता बेसिकली इथं मी ए बारला ऑलरेडी एक्स बार आणि ए वाय बार मध्ये काय केलंय त्याचे कंपोनंट्स दाखवलेले आहेत. सो ए बार इक्वल टू आपण काय म्हणलोय, ए एक्स बार प्लस ए वाय बार हे त्याचे कंपोनंट आहेत. थोडक्यात मी आता ए एक्स बारला जर इथं असा ड्रॉ केला, ठीक आहे, आणि ए वाय बारला इथनं इथं, ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाहीये. वेक्टर शिफ्टिंग इथं आपण फक्त केलेला आहे. हा वेक्टरला इकडे शिफ्ट केलाय, या वेक्टरला मी इकडे शिफ्ट केलाय. ठीक आहे. तर शिफ्ट केलाय पण मी डायरेक्शन आणि साईज तेवढीच ठेवली असेल तर ऑब्विसली काही प्रॉब्लेम होणार नाही. हा अजून पण एक्स बारच आहे, हा अजून पण ए वाय बारच आहे. ठीक आहे. आणि मग आपल्याला अशा टाईपची इक्वेशन मिळते. ओके. आता इथं मी काय केलंय की कंपोनंट वेक्टर्सनी आपण काय केलेलं तर एका वेक्टरला डिफाइन केलेलं, एक्स बार आणि ए वाय बारनं मिळून आपण ए ला डिफाइन केलेलं. ओके. आता आपण काय करूया, अगेन इथं जे हे युनिट वेक्टर्स आहेत तुमचा आय कॅप आणि जे कॅप, आता हे पण यूज करून आपण एक्स बारला आधी डिफाइन करूया, ए वाय बारला आधी डिफाइन करूया आणि नंतर अगेन ऑब्विसली त्या दोघांना डिफाइन केले मग ए बार पण डिफाइन होणार. ओके. सो आधी ए एक्स बारला सेम मगाशी वरती जसं आपण बघितलं
तर तसं डिफाईन करूया. तर किती बाबा आहे एक्स बार सॉरी 1 2 3 4 5. ओके, सो 5 युनिट्स. आणि डायरेक्शन कोण सांगतोय तर आय कॅप. ओके, कारण की आय कॅपची काय प्रॉपर्टी आहे थोडं इथं खाली लिहितो. ओके, युनिट वेक्टर ओके अलॉंग एक्स ऍक्सिस. ठीक आहे, आता सध्या मला त्याला पॉझिटिव्ह स्पेसिफाय करायची गरज नाहीये. सेम जे कॅप कसा आहे तर इट इज युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे मला हे आता ह्यांचं फिक्स आहे बरं का. आय कॅप हा अलॉंग एक्स ऍक्सिस आहे आणि जे कॅप हा अलॉंग वाय ऍक्सिस आहे, एवढं मला माहितीये. मी फक्त 5 हा नंबर लिहिला आणि आय कॅप मला लगेच सांगणार की डायरेक्शन कुठं एक्स ऍक्सिस, आणि 5 मला सांगणार की किती. ओके, झालं माझा एक्स बार हा वेक्टर डिफाईन झाला. सेम वे ए वाय बारला पण मी असंच करू शकतोय का तर 2 आणि कुठं तर जे बार वाय ऍक्सिसला कुठला वेक्टर आहे युनिट वेक्टर तर जे बार आहे. सो मी जे बार लिहिला. ठीक आहे, मग आता इथं पण डिफाईन केलाय का मी केलाय. ए वाय बार किती आहे बाबा तर 2 युनिट्स आहे. साईज किती त्याचा 2, मॅग्निट्यूड व्हॅल्यू किती 2, आणि कुठं आहे डायरेक्शन कुठं आहे तर अलॉंग वाय ऍक्सिस ते सांगते माझा जे कॅप. ओके, बरं आता हेच सेम आपण इथं यावरती जी आपण इक्वेशन लिहिली आहे तिथं जस्ट प्रेझेंट करूया आणि कसं दिसतंय बघूया. सो ए बार इक्वल टू फाय आय कॅप प्लस 2 जे कॅप. ओके, झालं. आता हे जे तुम्हाला इथं अशा टाईपचं डिस्क्रिप्शन मिळालेलं आहे, ही आहे तुमच्या वेक्टरची इक्वेशन इन 2 डायमेन्शन्स. ओके, युझिंग आय आणि जे. ठीक आहे, आता ह्या इक्वेशनचा खूपच जास्त आपल्याला फायदा होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता बघितलेलं मगाशी की ट्रायंगल लॉ म्हणा आणि हा लॉ तो लॉ. ठीक आहे, भरपूर हे ग्राफिकल झाले. ठीक आहे, पण आता नेहमी आपल्याला वेक्टर्स ग्राफ म्हणजे व्हिज्युअली रिप्रेझेंट करता येतील, डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करता येतील असं नसतं ऑब्व्हियसली. ठीक आहे, आणि मी आधीच बोललोय की वेक्टर एक टाईपचं मॅथमॅटिकल लँग्वेज आहे. ठीक आहे, सो हे जे मी इथं लिहिले फाय आय कॅप प्लस 2 जे कॅप हे सफिशियंट आहे मला की एका वेक्टरला डिफाईन करायला, कारण की जे तो वेक्टरला डिफाईन करायला लागतं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ते मला ही इक्वेशन देत आहे. ओके, आणि मी आता जर एखादा दुसरा असाच वेक्टर घेतला, ठीक आहे, आता त्याला मी असं म्हणतो बी बार म्हणतो त्याला मी, आणि 2 आय कॅप प्लस जे कॅप असं जर मी लिहिलं आणि ह्या दोघांना जस्ट ऍड केलं तर मला रिझल्टंट किती मिळेल बघा बरं. तर त्याला म्हणूया रिझल्टंटला आपण सी कॅप 5 प्लस 2 7. ओके, सो 7 आय कॅप ओके प्लस 2 जे प्लस जे 3 जे कॅप. आता हा मला नवीन वेक्टर मिळालाय आणि आता हा मला ड्रॉ करून काढायला लागला का नाही. आधी मला काय करायला लागलं असतं, जसा मी ए ड्रॉ केलाय. ठीक आहे, म्हणजे 5 युनिट्स अलॉंग एक्स ऍक्सिस आणि 2 युनिट्स अलॉंग वाय ऍक्सिस असं ड्रॉ करायला लागला मला ए. त्यानंतर बी ड्रॉ करायला मला काय करायला लागेल तर 2 युनिट्स ह्या ऍक्सिसला, त्यानंतर 1 युनिट ह्या ऍक्सिसला, आणि मग मला युजिंग तुमचा पॅरलोग्राम असा मला हा वेक्टर मिळाला असता बी बार. ठीक आहे, आणि मग मला दोघं जण जे आपण बघितलं ट्रायंगल लॉ मध्ये. ठीक आहे, आणि जर इथं स्ट्रेटच असतील तर बॅक टू बॅक जॉईन करा, काही प्रॉब्लेम नाही. और अदरवाइज ते जर पॅरल नसतील, ठीक आहे, तर ट्रायंगलला यूज करून मग मला सी बार काढायला लागला असता. पण तसं मला इथं करायची गरज नाहीये. ठीक आहे, मी डायरेक्टली काय केलं ए प्लस बी केलं आणि मला सी बार मिळाला. ठीक आहे, सेम वे नंतर आपण जेव्हा पुढे प्रोडक्ट्स बघणार आहे म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आणि तुमचा जो डॉट प्रोडक्ट आहे त्याला, ओके, तर तिथं पण आपण आय कॅप जे कॅप आणि ऑल्सो के कॅप. ठीक आहे, ह्या तिन्ही वेक्टरचा अजून भरपूर यूज बघणार आहोत. ठीक आहे, आता राहिली युनिट वेक्टर्स बाबत एकच गोष्ट की ना, आता समजा इथं तुम्ही फाय कॅप 2 जे कॅप म्हणजे इथं ए ला डिफाईन केलं, बी ला सी ला आपण असं डिफाईन करून बघितलं. ठीक आहे, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घेणं नेहमी गरजेचं आहे. आता त्यासाठी आपण अगेन वरच्या डायग्राम कडे जाऊया, ए ला घेऊया. ठीक आहे, तर आता ए, ओके, ए किती आहे तर ए बार इक्वल टू फाय डी बार. मी डी च्या टर्म्स मध्ये त्याला काय केलंय तर डिफाईन केलंय. ठीक आहे, हा पण वेक्टर आणि हा वेक्टर एल चे साराजिसचे ते दोन्ही सेम वेक्टर्स आहेत. ठीक आहे, फाय डी बार आणि ए बार हे एकच वेक्टर्स आहे. ठीक आहे, आता समजा मी ए बारला फक्त त्याच्या मॅग्निट्यूडनं काय केलं डिवाइड केलं. ठीक आहे, मग आपण काय करूया दोन्ही साईडला डिवाइड करूया. ओके, सो ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार, और जस्ट तुम्ही इन्स्टेड ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए बार तुम्ही असं पण लिहू शकताय ए बार अपॉन जस्ट ए विदाउट बार. ओके, तर इथं मला राईट साईडला काय लिहिता येईल तर ना डी बार आणि मॅग्निट्यूड म्हणजे साईज किती आहे बाबा ए ची, जरा परत एकदा वरती बघूया आपण, तर 5 ही साईज आहे. ठीक आहे, तर डिवायडेड बाय 5 किती मिळालं तुम्हाला
डी बार हा वेक्टर मिळाला आणि हा कोण आहे तर युनिट वेक्टर आहे तुमचा. ठीक आहे. आता हे जे इथं प्रकार केला आपण याला एका जनरल फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकूया आणि एक छानस इक्वेशन लिहूया. ठीक आहे. तर तुम्हाला इक्वेशन काय दिसणार आहे तर इथं हे काय आहे तर हा एक वेक्टर आहे. ठीक आहे. हे काय आहे त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे. म्हणजे इथं पण हा वेक्टर आहे आणि हे त्याचं मॅग्निट्यूड आहे. म्हणजे तुम्ही काय करताय एका वेक्टरला जेव्हा त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करताय तुम्हाला काय मिळतो एक युनिट वेक्टर मिळतोय. ठीक आहे. मग इथं आपण असं कन्सिडर करूया मी आता इथं वर्ड्स मध्ये लिहितोय. ठीक आहे. युनिट वेक्टर ओके इक्वल टू एक फुल वेक्टर. ठीक आहे. आणि नंतर खाली काय मॅग्निट्यूड ऑफ दॅट सेम वेक्टर. ओके झालं. तुम्हाला हे मिळाला युनिट वेक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कुठला पण वेक्टर असेल रॅन्डम त्याला म्हणूया आर बार. ठीक आहे. आणि तो कसा पण असेल मला माहित नाहीये तो कसा आहे काय काय. ठीक आहे. आपण त्याला असं डिफाईन करूया. आता एक इझी एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. की ना काय करूया तर त्याला 4i कॅप. ठीक आहे. प्लस 4j कॅप. ठीक आहे. 4 पण नको त्याला आपण 2च घेऊया. कटकटच नको डोक्याला. ठीक आहे. सो 2i कॅप प्लस 2j कॅप असं आपण त्याला कन्सिडर करूया. तर हा वेक्टर मला कसा दाखवता येईल या इथं तर आधी 2 y डायरेक्शनला 2 आहे आणि x डायरेक्शनला पण 2 आहे. तर हा वेक्टर असा काहीसा दिसणार आहे. ठीक आहे. हा माझा आर बार आहे. ओके. तर आता मला करायचंय काय की ना एक असा युनिट वेक्टर शोधायचा आहे की जिचं डायरेक्शन आणि आरचं डायरेक्शन सेम आहे. ओके. ठीक आहे. आता जसं की इथं बघा एक्स बारच्या डायरेक्शनला युनिट वेक्टर होता कोण तर तुमचा आय कॅप होता. ठीक आहे. युनिट वेक्टर एक्सच्या डायरेक्शनला. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या एवायच्या डायरेक्शनला कोण होता तर इकडं जे कॅप होता. ठीक आहे. तर तसंच मला आरच्या डायरेक्शनला पाहिजे. तुम्ही एच्या डायरेक्शनला पण काढू शकता. ए बारच्या हा जो इथं ए बार दाखवला त्याच्या पण डायरेक्शनला काढू शकताय. काही प्रॉब्लेम नाही. पण आता इथं आपण एक इझी वेक्टर घेतलाय. ठीक आहे. कॅल्क्युलेशन साठी इझी. ठीक आहे. असं काही इझी हार्ड नसतं वेक्टर्स मध्ये. सो आर बार इक्वल टू 2i कॅप प्लस 2j कॅप. ठीक आहे. आता मला युनिट वेक्टर काढायचं की ज्याचं डायरेक्शन आरच्या बरोबर आहे. म्हणजे आता डेफिनेशन फंडामेंटल त्याचं सोडायचं नाही. आता ऑब्व्हियसली आरचं एक काहीतरी मॅग्निट्यूड असणार आहे. ठीक आहे. तर ते आपण काढूया आणि पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुम्ही जर आर असा असेल हा तुमचा आर बार. ठीक आहे. आणि हा तुमचा एक कंपोनंट हा. ठीक आहे. तर हा किती आहे तर 2i कॅप आहे आणि हा किती आहे तर 2j कॅप आहे. म्हणजे ह्याची साईज किती आहे तर 2 आहे आणि याची साईज किती आहे तर अगेन 2च आहे आणि याची पण 2च आहे. ठीक आहे. सो तुमचा राईट अँगल ट्रायंगल झाला. म्हणजे आरचं फक्त साईज म्हणजे फक्त मॅग्निट्यूड किती येणार आहे तर तुमचं आर स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजे किती झाला आर इक्वल टू तुमचा इथं फायनली मी आन्सर डायरेक्टली लिहितोय आता अंडर रूट हा 4 प्लस 4 म्हणजे किती आला तुमचा 8 अंडर रूट 8 म्हणजे 4 टू जा 8 आणि 2 रूट 2. ठीक आहे. सो देअर फोर आर ऑर मॉड मध्ये आपण त्याला घेतला इक्वल टू किती येणार 2 रूट 2. हे झालं मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता आपले हा हे इकडे जे डेफिनेशन मी लिहिलेलं आहे हे वालं. ठीक आहे. डेफिनेशन ऍक्च्युली एक रिलेशन आहे. तर ह्या रिलेशन मध्ये आपण ह्याला टाकून बघूया. तर बाबा माझा किती वेक्टर आहे आर कॅप सॉरी आर बार तर 2i प्लस 2j. ठीक आहे. आणि त्याला डिवाइड कोणी करणार कशाने करायचंय मला मॅग्निट्यूडनं त्याच वेक्टरच्या जे किती आले माझं 2 रूट 2. ठीक आहे. सो 2 रूट 2 न डिवाइड केलं आणि आता मला तो युनिट वेक्टर मिळणार आहे त्याला मी छोटा आर आणि कॅप देऊया. ठीक आहे. सो आता बघूया त्याचं व्हॅल्यू किती येते. तर आर कॅप इक्वल टू जर मी सेपरेट केलं तर ऑब्व्हियसली मला किती मिळणार आहे आय कॅप अपॉन रूट 2 प्लस जे कॅप अपॉन अगेन रूट 2 असं काहीतरी मला बघायला मिळेल. ठीक आहे. आता आपण हे बघूया की ना परत मी जर आता हा वेक्टर आहे ह्याला पण युनिट बनलंय. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की हे असं विचित्र का दिसतंय मग अशी इझी दिसत होतं आय कॅप इथं एक दिसतोय इथं जे. ठीक आहे. तर आता हे विचित्र काय दिसतंय कारण की हा वेक्टर जो आहे तो आरच्या डायरेक्शनला आहे. म्हणजे मी जर इथं ग्राफ मध्ये दाखवायचा ट्राय केला तर हा असा कुठंतरी असणार आहे. ठीक आहे. असं बघू नका त्याला की इथनं जर एक घेतला. ठीक आहे. आणि इथला जर एक घेतला आणि हा जर बनवला तर आता हा युनिट वेक्टर आहे आरच्या डायरेक्शनला. अजिबात नाही. ह्याची साईज एक आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे हे जेवढं एक इथं आहे तेवढं एक इथं असलं पाहिजे. एक. ठीक आहे. ते यांनाच मॅच व्हावं असं नाही. ठीक आहे. त्याचा अर्थ चुकीचा होतो. आणि डायगोनल ऑब्व्हियसली
एक एक जर साईडचा तुम्ही स्क्वेअर ड्रॉ केला तर ना डायगोनलची लेंथ ऑब्व्हियसली एकच येणार नाही. ठीक आहे, सो हे लक्षात घ्या. तर आपल्याला आर डायरेक्शनला हा मिळालेला एक युनिट वेक्टर आहे. आता आपण व्हेरीफाय काय करूया की ना ह्याचं मॅग्निट्यूड नक्की 1 आहे का. ठीक आहे, त्याची डायरेक्शन आर आर बारच्या बरोबर आहे हे आपण कन्सिडर करून चालूया. ठीक आहे, आणि आता हे इम्पॉर्टंट आहे बघणं की हा नक्की युनिट वेक्टरच आहे का. ठीक आहे, आणि ते कसं बघायचं, जसं आपण आर बारचं मॅग्निट्यूड काढलं तसंच ह्याचं पण काढूया. ठीक आहे, आता याचं मॅग्निट्यूड कसं काढणार तुम्ही, त्यांना सिंपल आहे. अगेन तसंच पायथागोरस थेरम यूज केलं म्हणजे इथं जो प्रकार केला तोच करूया आपण. ठीक आहे, सो जे तुमचं मॅग्निट्यूड आहे ते किती येणार आहे तर 1/√2 स्क्वेअर्ड. ठीक आहे, प्लस 1/√2 स्क्वेअर्ड. हे तुम्हाला किती मिळणार आहे तुमचं 1/2 प्लस 1/2 म्हणजे राहिलं तुमचं 2/2. सो मॅग्निट्यूड किती मिळालं तुम्हाला 1. ओके, सो हे झालं तुमचं मॅग्निट्यूड तुमच्या आर कॅपचं. ओके, सो किती आलं 1. सो बेसिकली हा एक युनिट वेक्टरच आहे की जो कुठं आहे तर ह्या वेक्टरच्या डायरेक्शनच्या बरोबर. आता ह्या टाईपनं तुम्ही कुठल्या पण वेक्टरच्या बरोबर असलेला युनिट वेक्टर काढू शकताय. ठीक आहे, आणि ऑल्सो तुम्ही इवन आर कॅपला ठीक आहे असं पण डिफाईन करू शकताय उलट जाऊन. ठीक आहे, म्हणजे आता माझा जर हा युनिट वेक्टर आहे, एक मिनिट, हा, तर आता हा माझा युनिट वेक्टर आहे. ठीक आहे, आर कॅप. ठीक आहे, तर मी ह्याला आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर बार असं डिफाईन केलेलं होतं. ठीक आहे, तर मी याला असं पण डिफाईन करू शकतोय, आर बारला इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आर बार इन टू आर कॅप. ठीक आहे, म्हणजे आता इथं जे आपण आर बारचं मॅग्निट्यूड 2√2 काढलंय आणि आर कॅपचं ही व्हॅल्यू काढलेली होती, तर मी हे असं लिहू शकतो एकत्रितपणे 2√2 इन टू आय कॅप ब्रॅकेट 1 आय कॅप अपॉन √2 प्लस जे कॅप अपॉन √2. ठीक आहे, ओके, आणि मग अशा प्रकारे तुम्ही हे जे पूर्ण आहे बघा, आता इथं डायरेक्टच तुम्हाला दिसतंय √2 कॅन्सल होतील, 2i प्लस 2j राहणार आहे. ओके, आणि मग तुम्हाला फायनली आर कॅप असा पण लिहिता येतो. ठीक आहे, मग अशा टाईपनं आर कॅप जो वेक्टर आहे ह्यानं तुम्हाला अगेन आर बारचं डायरेक्शनच दिलेलं आहे. ठीक आहे, आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स एस्पेशली ठीक आहे आय कॅप, जे कॅप अँड तुमचा के कॅप हे अतिशय युजफुल वेक्टर ठरतात तुमच्या ह्या टाईपच्या कॅल्क्युलेशन्सला. म्हणजे तुम्हाला वेक्टर्सला ऍड करायचे असतील, इव्हन सबट्रॅक्ट करायचे असतील. ठीक आहे, सो ते सेम पडतं. ठीक आहे, तर सेम वे मी जर ए आणि बी बारला आणि बी बारला सबट्रॅक्ट केलं, ठीक आहे, तर सबट्रॅक्ट म्हणजे आपल्याला माहिती की ए बार मायनस बी बार असं जे लिहितोय ते म्हणजेच ए बार प्लस मायनस बी बार असं लिहिणार आहे. थोडक्यात आता मायनस बी बार किती असणार आहे तर एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट वेक्टर. ठीक आहे, म्हणजे -2i मायनस जे, आणि मग सेम वे मला ए बार ठीक आहे प्लस मायनस बी बार किती मिळेल तर 5i मायनस 2i म्हणजे राहिला 3i, आणि 2j मायनस जे म्हणजे राहिला किती प्लस जे. हा असा मला एक वेक्टर मिळेल. आपण वेक्टर सबट्रॅक्शन केलं. आणि इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की बघा, आता इथं 0 पासून एक जो होता तुमचा ax आणि ay दोन्ही पण हे 0 पासून स्टार्ट झाले नव्हते. ठीक आहे, आणि ह्याचं रिझन काय आहे, आणि तिथं फरक पडला नाही हा 0 पासून स्टार्ट झाला काय का 3 पासून स्टार्ट झाला काय. मॅटर काय करतं की ना त्याची साईज केवढी होती. ओके, ते अगदी 102 ते 100 किती 170 सॉरी 107 असू दे. ठीक आहे, त्याची साईज इथं 5 आहे, 102 ते 107 पण 5च असणार आहे. ठीक आहे, सो ते मॅटर करत नाही, आपल्याला फक्त साईज मॅटर करते. ठीक आहे, इथं पण बघा 3i कॅप प्लस जे कॅप. आता 3i कॅप म्हणजे ओरिजिन पासूनच 3i कॅप मोजायचं नाहीये, तर कुठून पण तुम्ही 3i कॅप घेतला आणि ऍट द सेम टाइम त्याला रिलेव्हंट जर जे कॅप घेतला, ठीक आहे, तर मग तुम्ही एक्झॅक्टली हा वेक्टर रिप्रेझेंट करताय. ठीक आहे, सो 0 पासूनच घ्यायची गरज नाहीये. ओके, त्यामुळे मी इथं ए बारला 0 पासून म्हणजे ओरिजिन पासून दाखवलं नव्हता, मध्ये कुठं पण दाखवू शकताय तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला रिलेव्हंट काय आहे तर वेक्टरची साईज. ओके, म्हणजे साईज म्हणजे त्याचं काय तर ना, एक मिनिट मी थोडा कलर बदलतो. ठीक आहे, ही जी साईज आहे ती. ओके, आणि हा जो अँगल आहे थीटा इथला. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला रिलेव्हंट आहे. ओके, आणि ते इन्स्टेड ऑफ मॅग्निट्यूड आपण डायरेक्ट देण्याऐवजी आपलं मागच्या व्हिडिओमध्येच आपण बघितले एक्स बार आणि ए वाय बार हे आपल्याला देतात. ओके,
म्हणजे इन टर्म्स ऑफ आय आणि जे आपल्याला ते मिळून जातं. ठीक आहे. सो ते कुठून पण घ्या, वेक्टरची साईज काही पण नाही, वेक्टरची जोपर्यंत तुम्ही साईज आणि डायरेक्शन तीच ठेवताय त्याला तुम्ही कुठं पण कसं पण लिहू शकताय. आणि त्यामुळंच हे जे आय कॅप, जे कॅप वेक्टर्स आणि के कॅप वेक्टर्स हे जे आहेत हे अतिशय हेल्पफुल आणि आपण असं म्हणूया की वर्सटाईल आहे. ठीक आहे. तुम्ही कसा पण वेक्टर, कुठला पण वेक्टर तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. सो हे झालं बेसिकली युनिट वेक्टर्सचं आपलं आजचं. ठीक आहे. आपण हे बघितलं की ना, कुठल्या पण वेक्टरला इथं इथं आपण डी वेक्टरनं डिफाईन केलेलं, डिफाईन म्हणजे डिस्क्राईब केलेलं, टू बी एक्झॅक्ट वर्ड जर यूज करायचं झालं तर. ठीक आहे. तिथं आपण डी वेक्टरला काय म्हणलेलं हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. लक्षात म्हणण्यापेक्षा ते समजून घ्यायचं आणि त्याला तसं का म्हणायचं, त्यांना तो त्याचा फायदा आहे आपला. कारण की आपण तसं जर त्याला डिफाईन केलं तर आपण एकच वेक्टर यूज करून ए बारला, इथं बी बारला आणि इथं सी बारला इझिली डिफाईन करतोय. आणि तर हीच आयडिया आपण इन केस ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम, म्हणजे 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स आणि वाय ह्या दोन ऍक्सिसच्या अलॉंग कन्सिडर केलं तर आय कॅप आणि जे कॅप हे आपण डिफाईन केलेले वेक्टर्स. ठीक आहे. आणि मग त्यांचा यूज करून आपण असा कुठला पण वेक्टर डिफाईन करू शकतोय. आणि फायनली मग हे एक इंटरेस्टिंग गोष्ट मग त्यातनंच आपल्या लक्षात आली की कुठल्या पण वेक्टरचं आणि एखाद्या युनिट वेक्टरचं की जो त्याच्या डायरेक्शनला आहे तर त्याचं हे एक रिलेशन असतं. आणि ऑल्सो हे पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो हे बेसिक झालं युनिट वेक्टरचं. आपण पुढं अजून डॉट प्रोडक्ट मध्ये, क्रॉस प्रोडक्ट मध्ये बघणार आहे की हे युनिट वेक्टर्स एस्पेशली आय जे के, ठीक आहे, आपल्याला किती हेल्पफुल ठरतात. ठीक आहे. ओके. सो तोपर्यंत अगेन बाय. होपफुली आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी छोटा झाला असेल, कारण की आजच्या व्हिडिओला हे सेपरेट घेऊन एक्सप्लेन करणं तसं काय जास्त प्रॉब्लेमॅटिक नव्हतं. आणि इथनं पुढे जे काय असे कुठले पण कन्सेप्ट असतील की जे सेपरेट करून मला म्हणजे मला वाटतंय की ना बाबा काही प्रॉब्लेम होणार नाहीये की त्यांना सेपरेटली डिस्क्राईब और डिस्कस करायला, तर तसेच आपण आता घेणार आहोत. ओके. सो वन्स अगेन व्हेरी व्हेरी गुड बाय.